नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आता कलाने रुखवताची खूप छान अशी वस्तू तयार केलेल्या असतात आणि आता ती तेथे बेडवर ठेवते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे बघ ना, तुला आवडली का ही रुखवताची सर्व काही तयारी? मला तर खरंच खूप प्रचंड आवडलं हो. अरे हे बघ, मी इतक्या का लग्न समारंभाला गेले पण अशी रुखवत मी आत्तापर्यंत कुठेही बघितली नाही. अरे रुखवती असतात प्रत्येकाच्या लग्नात, पण हे रुखवत मात्र काहीतरी वेगळंच झालेलं आहे. आई म्हणते तसं एकदम जगात भारी. तेव्हा आता अद्वैत थोडासा रागवून म्हणतो की तुला शांत बसता येत नाही का, आणि म्हणतो की शांत बसण्यासाठी तुम्ही काय घेताल? तेव्हा कला म्हणते की काय देताल? तर अद्वैत म्हणतो की काही नाही, मी काम करतोय, मला काम करून दे. तेव्हा कला ही सर्व जे काही तेथे सामान आहे ते सर्व सामान आता व्यवस्थित आवरून वगैरे ठेवत असते आणि आता ते आवरता आवरता ज्या फाईल आहे तर ती अगोदर बेडवर ठेवते. अद्वैत तिच्याकडे आता डोकावून बघतो आणि परत आता ती फाईल त्या टेबलवर ठेवून देते. अद्वैत पुन्हा बघतो. तेव्हा आता कलाचं नेमकं काय सुरू आहे हे तो सारखा बघत असतो. तेव्हा मात्र आता काम करता करता तिने आता कपाटातून काही बॉक्स काढलेले असतात आणि त्या बॉक्समध्ये आता ती सर्व ते सामान भरते आणि त्या बॉक्स खाली मात्र त्या फाईल असतात आणि कला आता पुन्हा ते सामान वगैरे भरून ते बॉक्स उचलते आणि त्याबरोबर त्या फाईल सुद्धा उचलते. तेव्हा आता कलाही ते सामान कपाटामध्ये ठेवत असते आणि पुन्हा त्या फाईल ती काढते आणि पुन्हा त्या तेथे टेबलवर ठेवून देते. तर आता अद्वैत त्या फाईल पुन्हा लगेच आता शोधत शोधत असतोच आणि उचलतो आणि तेवढ्यात कलाकडून पुन्हा ते बॉक्स खाली पडतं. त्यातील सगळं काही सामान हे खाली पडले जाते. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि मनात म्हणतो की खरंच किती विचित्र आहे ही मुलगी, माझ्या गोष्टींना सुद्धा ही रिस्पेक्टफुली नाही वागू शकत. म्हणून अद्वैत ते फाईल घेतो आणि बाहेर निघून जातो. तेव्हा आता कलाही ते सामान वगैरे सर्व काही ठेवून देते आणि आता सर्वजण इकडे बाहेर नाश्ता करायला बसलेले असतात. तर आता आबा हे सर्वांना म्हणत असतात की मी वासावरून सांगू शकतो आज मात्र मस्त पोह्यांचा स्वाद आहे. तर एवढ्यात आता रजनी सर्वांना नाश्ता वाढत असते. तर आबा तिचं कौतुक करतात की रजनी, अगं तुझं जेवण खरंच हे म्हणजे अगदी कौतुक करण्यासारखं आहे. आणि तेवढ्यात राहुलला आता रोहिणी हळूच विचारते की अरे तुझ्याकडून अजून त्या अद्वैतच्या पेपरवर सह्या सुद्धा घेता आल्या नाही. तर आता राहुल म्हणतो की अगं एक गडबड झाली. तेव्हा रोहिणी रागाने विचारते की काय रे, काय अशी गडबड झाली? रोहिणी ऐकून घ्यायला तयार नसते. ती राहुलला रागवते. राहुलला म्हणते की तुला एक जरी काम सांगितलं तरी सुद्धा ते तुला व्यवस्थित करता येत नाही. काम करताना मात्र 100 वेळा तुझ्याकडून चूक होत असते. काहीतरी तू काम करताना गोंधळ घालत असतो. तेव्हा आता राहुल मम्माला म्हणतो की मम्मा तू सांग मला आता मी काय करू ते. तेव्हा रोहिणी म्हणते की काही झालं तरी त्या पेपर्सवर लगेचच्या लगेच साईन व्हायला हव्या. आणि तेवढ्यात आता अद्वैत बाहेर येतो. त्याच्या हातामध्ये त्या फाईल्स असतात. तेव्हा आता आबा अद्वैतला बघून म्हणतात की अरे चांदेकर घराण्याचे राजा तर आले परंतु महाराणी कुठे आहे? तेव्हा आता लगेच रजनी म्हणते की हो हो त्या बघ ना आल्यात त्या. आता कलाच्या हातामध्ये ते सगळं काही रुखवताचं सामान ती सर्वांना दाखवण्यासाठी घेऊन आलेली असते. तेव्हा आबा तिला विचारतात की कला, अगं हे काय आहे, काय आणलं तू हातामध्ये? तेव्हा आता रजनी म्हणते की खरंच किती सुंदर आहे, कुणाची दृष्ट लागायला नको. तेव्हा आता काजल हे सर्व बघून तिला तर खूप असं वाईट वाटतं आणि ती पुन्हा आता खाली मान घालते. नाही तर अगदी नाक मुरडूनच हे सर्व चहा घेत असते. तेव्हा आता रजनी आबांना दाखवते की आबा अहो बघा ना. तेव्हा आता आबा ते सर्व काही अगदी बारकाईने बघतात की आता कलाने किती छान असा रुखवत बनवलेला आहे. तो मांडव, ते आमचं लग्न घर आणि त्यामध्ये आमचं ते शेंडेफळ आणि त्यामध्ये त्याची ती बायको. आणि रजनी बघ ना, अगं तू तर सासूबाई वाटते. तेव्हा आता हे सर्वजण ह्या विचारात असतात आणि सर्वजण अगदी ते कलाचं रुखवताचं कौतुक करण्यात मग्न असतात. तेव्हा राहुलला असं वाटतं की आता हीच वेळ आहे आणि ह्या गोंधळात मात्र मला त्या पेपरवर साईन अद्वैतकडून नक्की घ्यावे लागते. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की आबा तुम्ही आमच्या मनामध्ये आहात ना. म्हणून सर्वजण हसत असतात आणि तेवढ्यात मात्र राहुल लगेच त्या फाईल घेतो आणि त्या फाईलमध्ये ती डिव्होर्स पेपर पुन्हा घाईत अगदी सर्वांची नजर चुकवत ठेवून देतो. त्यानंतर आबांचं लक्ष सोहमकडे जातं कारण सोहम दिसत नाही. तेव्हा मात्र आता लगेच आबा विचारतात की अरे सोहम तर कुठे आहे, कारण पोहे खाण्यामध्ये सर्वात तो आघाडीवर तोच असतो परंतु आज कुठे गेला तो दिसत नाही. तेव्हा आता रजनी म्हणते की आजकाल तो कुठे असतो माहिती नाही परंतु आज मात्र तो बाहेर सुद्धा गेलेला दिसत नाही. तेव्हा आता काजलच्या मनात येते की तो रूममध्ये एकटा असेल. मी नक्की आता त्याला भेटू का आणि त्याच्याशी बोलून घेऊ का? माझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं काही मला सोहमला सांगायचं आहे आणि कदाचित तो सुद्धा तेच ऐकण्यासाठी थांबला असेल
असेल तर आणि तो अगदी रागाच्या भरात हा लग्नाचा निर्णय घेत असेल तर मला हे सर्व कसं कळणार. तेव्हा कला म्हणते की थांबा, मी त्याला बोलावून घेऊन येते. तेव्हा आता जे काही कलाचं ते सामान आहे तर रजनी म्हणते की मी जरा हे हॉलमध्ये ठेवून येते. आणि ते सामान उचलत असताना आता रजनी म्हणते की खरंच किती सुंदर झाले सामान. आणि तेवढ्यात आता राहुल अद्वैतला म्हणतो की दादा, अरे माझं जे पारखी आहे ना त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे जस्ट. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना त्या परचेस ऑर्डर जर मिळाली लगेच आता ते टेंडर पास करते. अरे तुझ्या लक्षात नाही, तू सगळ्या पेपर्सवर अजूनपर्यंत सह्या केलेल्या नाहीत. तेवढ्यात आबा म्हणतात की अरे राहुल, अद्वैत अगोदर जेवण करून घ्या. जेवणाच्या टेबलवर हा विषय काढायचा नाही. जेवणाच्या टेबलवर फक्त गप्पा करायच्या आणि जेवण करायचे, कारण हे जे काही आहे ना ते सगळं काही तुम्ही नंतर करा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की सॉरी आबा. तर कलाही आता सोमच्या रूम मध्ये येते आणि सोमला म्हणते की सोम कसला विचार करतोयस, अरे खाली सर्वजण तुझी वाट बघतात. तेव्हा मात्र आता सोम लगेच थोडंसं हसण्याचं नाटक करतो. अगं कलावहिनी, मी तर खाली येत होतो. अगं गुड मॉर्निंग कलावहिनी. तेव्हा मात्र आता कला ही विचारतच थोडीशी विचार करते आणि गुड मॉर्निंग असं म्हणते. परंतु सोहम बाहेर येतो आणि सगळ्यांना अगदी गुड मॉर्निंग म्हणजे तो इतका खुश आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या आवडते मस्त कांदे पोहे बनवलेले आहेत, खरंच क्या बात है, वाव. तेव्हा आता अद्वैत त्याच्याकडे बघतच असतो. तर आबा त्याला म्हणतात की अरे तुझ्या आईने हे सर्व पोहे ते बनवलेले आहेत. तेव्हा आता लगेच सोहम म्हणतो की खरंच क्या बात आहे. आणि तो रजनीला जवळ घेतो. रजनीला जवळ घेऊन म्हणतो की खरंच अगं मॉम, तू ग्रेटच आहे, तू माझ्या आवडते कांदे पोहे बनवले. तेव्हा मात्र रजनी म्हणते की अरे लग्ना अगोदर तू कांदे पोहे बनवण्याचा चान्सच दिला नाही, कारण तू लगेच आता अगोदरच मुलगी पसंत केली आणि थेट लग्नाचा प्रोग्राम सुद्धा अगदी लगेच काढ. त्यामुळे मला असं वाटलं की कांदे पोहे बनवण्याची हाऊस आणि लग्नाचा प्रोग्राम एकत्रच एन्जॉय करून घ्यावा, म्हणून आज मी कांदे पोहे बनवले. आता रजनीला जवळ घेतो. आई खरंच थँक्यू, तू खरंच किती ग्रेट आहे, म्हणून तो रजनीचे आता खूप कौतुक करत असतो. परंतु आता कला ही बारकाईने आता लक्ष देऊन सोमकडे एकटक बघत असते. इनफॅक्ट आय लव्ह यू सो मच असे म्हणतो. रजनी म्हणते की काय, आणि बरं हे बघ आता तू कांदे पोहे खाऊन घे, मी तुला वाटते. तेव्हा आता काजल हे सर्व बघत असते. परत आता काजलला नक्की तिच्या डोक्यामध्ये हाच विचार असतो की सोमच्या मनातील काढून घ्यायचं आणि त्याला माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे हे त्याला सांगायचे. बहुतेक तो त्याचीच वाट बघत असेल याचा विचार ती आता मनात करत असते. तेव्हा मात्र आता कला ही बारकाईने सोहमच्या बोलण्याचा विचार करते. आय लव्ह यू सो मच म्हणजे सोहम असा रजनी मॅडमशी का बोलत असेल. लव्ह यू सो क्यूट हे तर सोहमचे शब्द नाहीत, हे तर गुंड्याचे शब्द आहेत हे आता कलाच्या लक्षात येते. कला आता बारकाईने विचार करते. त्यानंतर आता रजनी सर्वांना म्हणते की हे बघा पोहे खाऊन घ्या. तेव्हा आता आबा म्हणतात की हो चला सर्वांनी पोहे खायला बस. आणि हे बघा आता मेहंदी सुद्धा झालेली आहे, त्यामुळे संगीताचा कार्यक्रम अगदी दणक्यात व्हायला हवा. तेव्हा सर्वजण आबांकडे बघत असतात. तर आबा म्हणतात की अरे तुम्ही सर्वजण माझ्याकडे असं का बघतात, हे कोल्हापूर आहे त्यामुळे चांदेकरांच्या घरातील संगीत दणक्यात तर व्हायलाच हवे. परंतु एक अडचण आहे. तर कला विचारते की आजोबा अहो काय झालं. तेव्हा आता आजोबा सांगतात तो सूत्रसंचालन करणारा तो मुलगा आहेस ना तो यावेळेस नाही, कारण त्याचं स्वतःच लग्न आहे, म्हणून आता एक म्हणजे मोठे टेन्शन आहे की यावेळेस मात्र सूत्रसंचालन कोण करणार ते. तेव्हा आता रजनी विचारते की आबा अहो मी सूत्रसंचालन केलं तर चालेल ना. तेव्हा ते ऐकून आबा म्हणतात की अरे वा खरंच खूपच छान, तू नक्की करशील हे सूत्रसंचालन, कारण तुझेच गुण त्याच्यात आलेत म्हणून. तेव्हा मात्र आता लगेच सरोज म्हणते की हो खरंच रजनी क्या बात है, अगं जेव्हा तू संसार करत होती तेव्हा मात्र हे सूत्रसंचालन तू मागे ठेवलं होतं आणि तुझ्या हातामध्ये पुन्हा माईक येणार हे खरंच बघून खूप बरे वाटले. तेव्हा आता कला लगेच म्हणते की अरे वा रजनी मॅडम अहो तुम्ही सूत्रसंचालन करता. तेव्हा आता आबा लगेच सांगायला सुरुवात करतात की अगं कला तुला काय सांगतो, आमची रजनी होती ना ती अगोदर रेडिओ केंद्रात होती, मस्त सूत्रसंचालन ती करत होती. काहीतरी गाण्याचा कार्यक्रम होता तेव्हा सुद्धा तिने मस्त सूत्रसंचालन केलं होतं. जे काही प्लॅन वगैरे होते ना खरंच तिचे अगदी कौतुक करण्यासारखे होते. तेव्हा आता कला विचारते की मॅडम अहो परंतु तुम्ही हे सूत्रसंचालन करण्याचं काम का सोडून दिलंच बरं, त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं सोडू नका, सर्व काही आता मनापासून करत राहा. यावेळेचं सूत्रसंचालन हे तुम्हीच करणार ना. तर रजनी आता खुशून हो म्हणते. तेव्हा आता आबा सगळ्यांना म्हणतात की चला तुम्ही जरा आवरून घ्या, मी आता माझ्या खोलीमध्ये जातो. आणि तेवढ्यात मात्र आता सर्वजण आपापल्या कामामध्ये असतात. परंतु आता मात्र रोहिणी हळूच राहुलला म्हणते की काय आज तू काम करणार आहेस की नाही, जा ना कामाला लाग म्हणून. तेवढ्यात अद्वैत आता आपल्या रूममध्ये जात असतो. राहुल धावतच येतो आणि राहुल आता अद्वैतला म्हणतो की अरे दादा अरे तुझ्या सह्या राहिलेल्या आहेत.
तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे मी खोलीमध्ये असतानाच केलेले आहेत म्हणून अद्वैत लगेच फाईल घेतो आणि ती फाईल आता चेक करत असतो। आता राहुल तर खूप घाबरतो। राहुल म्हणतो मनात की आता याने तर अख्खी फाईलच घेऊन टाकली आणि प्रत्येक पेपर तो आता शोधतोय, बारकाईने लक्ष देतोय। तेव्हा आता ते डिहोचे पेपर बघू नये म्हणून आता राहुल मुद्दा म्हणतो की दादा अरे माझ्याकडून दुसरीच फाईल आली असेल, बहुतेक चूक झाली असेल की दुसरीच फाईल मी बघितलं असेल। तर आता अद्वैत म्हणतो की नाही राहून दे, अरे तू आणलीस ना मग चेक करून तर घेऊन दे मला एकदा। अरे जर काही राहिले असेल ना मग चूक व्हायला नको, रिस्क नकोय, थांब मी आता व्यवस्थित सहाय्य केले की नाही एकदा चेक करतो। राहुल काही ऐकायला तयार नसतो। राहुल म्हणतो की अरे दे कदाचित माझ्याकडूनच राहून गेलं असेल, दे मी एकदा चेक करतो। राहुल अद्वैतच्या हातातून ते घेण्याचा अगदी प्रयत्न करतो, परंतु आता चेक करता करता आता अद्वैत मात्र ते डिहोचे पेपर आहे ते बघतो। तेव्हा राहुल तर आणखीनच घाबरतो। अद्वैत त्याला विचारतो की हे काय, तर राहुल मुद्दाम म्हणतो की काय, आणि तो मुद्दाम आता चेक करून बघत असतो आणि त्यात आता ते डिहोचे पेपर आलेले असतात। राहुल मुद्दाम म्हणतो की डिहोस पेपर्स, तर अद्वैत म्हणतो की अरे मी त्याबद्दलच तुला विचारतो की ते पेपर्स येथे आले कुठून। तेव्हा राहुल म्हणतो की मला यावर सह्या नकोय। तर अद्वैत म्हणतो की तू वेडा आहेस का, अरे तुला यावर कशाला सह्या हव्या असतात आणि मी तुला असं काही म्हटलंस का। तेव्हा आता अद्वैत विचार करतो की नक्की हे पेपर्स, मात्र आता त्याला सर्व काही आठवतं की कलाची जी काही घाई आणि गडबड सुरू होती त्या गोंधळात मात्र कलाकडून हे पेपर्स त्यामध्ये आले असावेत। मग तो म्हणतो की नक्की हा गोंधळ त्या खरेचाच आहे म्हणून, तिला काय गरज असते माझ्या पेपर्सला हात लावण्याची, खरंच मला काही कळत नाही। म्हणून अद्वैत आता त्या फाईलमधून ते डिहोचे पेपर्स काढून घेतो। आता राहुलचा जीव अगदी इतका तिळतिळ रागावत असतो की नक्की आता जे व्हायला नको होते शेवटी तेच झाले आणि अद्वैतने शेवटी ते पेपर्स आता आपल्या हाती मिळवले। ते पेपर्स घेऊन आता अद्वैत आतमध्ये जातो तर राहुलला इतका राग येतो, राहुल तेथेच खाली बसतो आणि डोक्याला त्या फाईल मारून घेतो। हा तर आता डिहो की नक्की आता जे व्हायला नको होते शेवटी तेच झाले आणि अद्वैतने शेवटी ते पेपर्स आता आपल्या हाती मिळवले। ते पेपर्स घेऊन आता अद्वैत आतमध्ये जातो तर राहुलला इतका राग येतो, राहुल तेथेच खाली बसतो आणि डोक्याला त्या फाईल मारून घेतो। हा तर आता डिहोस पेपर आपल्या हातात घेऊन गेले, जे काही हाती लागले होते शेवटी ते सुद्धा गेले, म्हणून राहुलला खूप राग येतो। त्यानंतर आता इकडे संगीता तांदूळ निसता काहीतरी आता विचार करत असते। तिच्या डोक्यामध्ये आता सारखं काजलचा विचार असतो। काजलचा विचार काही जायला तयार नसतो। ती आता म्हणते स्वतःलाच की काजलचा विचार काही मला अगदी जातच नाही, मनात सारखा तोच विचार येतोय आणि आता सारखं काजलला त्या चांदेकरांच्या घरी भेटायला जाणं हे सुद्धा बरं दिसत नाही। तिची मनस्थिती सुद्धा अगदी चांगली बरी नाही, त्यामुळे मी आता काय करू आणि तिकडे कुणाला मी काजलची काळजी घ्यायला सांगू, तिला आता आधाराची गरज आहे आणि नक्की मी आता काय करू शकते। तेव्हा आता संगीताच्या मनात येते की कलाला हे सर्व सांगू का, परंतु परत तिचं मन म्हणतं की नको, आणि कलाला जर मी हे सर्व सांगितले तेव्हा कला मलाच विचारेल की तू असं का बोलते, म्हणून कलाला सांगायला नको। परंतु आता संगीता डोळ्यातील पाणी पुसते आणि तेव्हा तिचा चेहरा खुलतो, कारण त्या घरामध्ये रजनी मॅडम तर आहे ना, त्यांना हे सर्व मी सांगू शकते, म्हणून ती आता रजनी मॅडमला फोन करायचं ठरवते। तेव्हा आता रजनी मॅडम इकडे किचनमध्ये काम करता आता कसली तरी त्यांनी नोटबुकवर काहीतरी लिहित असतात, कारण त्यांना सूत्रसंचालनाचं काम करायचं असतं, त्याची तयारी त्यांची सुरू असते आणि तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर संगीताचा कॉल येतो। तेव्हा आता रजनी फोन घेते आणि खुशून विचारते की संगीता वहिनी अहो कशा आहात तुम्ही, नाही म्हणजे अहो आज तुम्ही एकदम मला फोन केला। तेव्हा आता संगीता म्हणते की अहो मी तर बरी आहे, परंतु आमची काजल तेथे आहे ना। रजनी म्हणते की हो आहे ना, देऊ का मी तिला फोन असे विचारते, तर संगीता म्हणते की नाही अहो तिला फोन देऊ नका, फक्त तुम्हाला एक विनंती करायची होती, माझ्या काजूवर लक्ष ठेवा। अहो तुमच्या या लग्न घरामध्ये लग्नाच्या घाई गडबडीत माझी काजल तिकडे एकटी पडलेली आहे हो, तेथे तिला समजून घेणारं कलेशिवाय दुसरं कोणीच नाही आणि कला सुद्धा आता लग्न घर असल्यामुळे तिच्या कामात असेल, तिच्या घाईत असेल, म्हणून मी तुम्हाला सांगते। तेव्हा आता रजनी हे सर्व ऐकून संगीताला म्हणते अहो वहिनी हे काही सांगणं झालं का, हे सर्व सांगत असताना संगीता टेन्शन मध्ये आहे हे रजनीला कळते। तेव्हा ती संगीताला विचारते की अहो संगीता वहिनी काही झालेलं आहे का, तुम्ही मला इतकं टेन्शन मध्ये का वाटता। तेव्हा आता संगीता म्हणते रजनी मॅडम अहो टेन्शन कसलं, फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की माझ्या काजलला व्यवस्थित सांभाळा। तर रजनी म्हणते की हे बघा अहो अजिबात काळजी करू नका संगीता वहिनी, मी तुमच्या काजलची व्यवस्थित काळजी घेईल। तेव्हा संगीता लगेच फोन कट करते। तेव्हा कुठे आता संगीताच्या मनाला थोडीशी शांतता मिळते। त्यानंतर आता इकडे राहुल रूम मध्ये येतो। राहुल मात्र रूम मध्ये आता मस्त गेम बघत असतो, परंतु आता रोहिणी इतकी रागाने येते, रागाने त्याच्या अंगावर जे काही त्या फुलदाणे वगैरे आहे तर ते फेकून देते। राहुल तर खूपच
घाबरतो. तर रोहिणी नैनाला सुद्धा आता ढकलून देते. नैना जोरात मॉमीनला असं ओरडते. तेव्हा आता रोहिणी लगेच आता राहुलच्या गालगुच्छ धरते. अरे तुला थोडीशी सुद्धा अक्कल नाही. माझी थोडीशी अक्कल जर तुझ्यात आली असती तर आपण कुठल्या कुठे पोहोचलो असतो. अरे चांदेकरांच्या प्रॉपर्टीवर आपण राज्य केलं असतं आणि हे सर्व आपल्या हातचे मेहंदी झाले असते. तेव्हा आता राहुल पूर्णपणे अगदी गहाळ झालेला असतो. तो म्हणतो की मम्मा अगं फक्त एक चान्स दे मला. तेव्हा रोहिणी खूप ओरडते. रोहिणी म्हणते की आता कुठला चान्स मी तुला देऊ. ते पेपर्स तर आता अद्वैतकडे गेलेले आहेत, त्यामुळे एकही शब्द तू माझ्याशी बोलू नको, नाहीतर मी काय करीन हे मला नाही सांगता येत. मूर्ख मूर्ख मुलगा कुठे. रोहिणी रागाने बाहेर जाते. तर नैना आता राहुलला म्हणते की राहुल अरे तू असा शेळीसारखा का राहतो. अरे तू तर वाघ आहेस वाघ, फक्त एका डरकाळीची कमी आहे. तेव्हा आता डरकाळी म्हटल्यानंतर राहुलला जोराचा ठसका लागतो. तेव्हा आता नैना म्हणत असते की अरे राहुल तुझ्या एका डरकाळीने हे चांदेकर नावाचं जे काही जंगल आहे अरे घाबरून जाईल. तसा राहुल खूप घाबरतो. नैना म्हणते की कमॉन राहुल तू इतका घाबरू नकोस, अरे तू हे सर्व करू शकतो. त्यानंतर आता इकडे रजनी मॅडमने जे काही लिहिलेलं असतं तर ते कला वाचत असते की प्रेमाचं जे काही देहाच्या पलीकडे जाऊन मनाशी जुळतं तेव्हाच ते नातं निरंतर जिवंत राहतं आणि ह्याच विचारावर आपण आजच्या संध्याकाळची सांगता करूया. तेव्हा आता हे सर्व काही वाचून कला म्हणते की वाव रजनी मॅडम खरंच किती कमाल लिहितात तू. तेव्हा आता रजनी खुशून म्हणते की थँक्यू. तेव्हा आता आबा सरोज आणि अद्वैत तेथेच असतात. अद्वैत आपल्या कामात असतो. आबा आता हे दोघींचं बोलणं ऐकत असतात. आबा म्हणतात की हे बघ आज जरी रजनी सूत्रसंचालनाच्या कामात असती तर कुठच्या कुठे गेली असती. त्यावर आता कला म्हणते की रजनी मॅडम अहो मला तर असं वाटतं की तुम्ही परत सगळं नव्याने सुरुवात करावी. म्हणजे अहो तुमच्याच भाषेत सांगायचं झालं की राखेतून पक्षी कसा भरारी घेतो अगदी तशी. तेव्हा आता रजनी खुश होते आणि हसून म्हणते की कला अगं पुरे कर कौतुक आता. तेव्हा आता अद्वैत सुद्धा हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की रजनी काकी ऑल द बेस्ट. अगं मला सुद्धा आवडेल लोकांनी विचारले. अद्वैत चांदेकर म्हणजे त्या सूत्रसंचालन करणाऱ्या रजनी चांदेकर यांचा पुतण्याच ना. तेव्हा आता सर्वांना हसायला येतं. तर रजनी म्हणते की अद्वैत अरे काय रे तू. तेव्हा आता अद्वैतचं हे बोलणं ऐकून कला अगदी खुशून त्याच्याकडे बघत असते आणि मनात म्हणते की खरंच अद्वैत स्वतःच्या घरातील म्हणजे माणसाबद्दल किती एक चांगला विचार करतो. घरच्यांच्या बाबतीत तो किती खंबीरपणे उभा राहतो. कितीही कामात असला तरी सुद्धा तो घरच्यांसाठी कधी मागे हटत नाही. म्हणून कला आता सारखी त्याच्याकडे बघत असते आणि जे काही तिने दूध तापवायला ठेवलेलं आहे ते दूध आता वर जायला सुद्धा लागते. तोच रजनी गॅस बंद करते आणि कलाला म्हणते की कला कुठे लक्ष आहे तुझं. आणि आता कला ही अद्वैतकडे बघत असते. तर रजनी पुन्हा त्या दोघांकडे बघते आणि कलाला विचारते की काय ग कला आणि खुणावते. तेव्हा कला ही गालातल्या गालात हसते आणि लाजते. आणि तेवढ्यात मात्र अनामिका येते आणि अनामिकाच्या हातात काही बॅग वगैरे असतात. तेव्हा सोहम पुढून येतो. सोहम मात्र हसत सुद्धा नाही. तेव्हा आबा हे अनामिकाला बघतात आणि म्हणतात की वाव काय नाटकामधील अगदी प्रवेशासारखी एंट्री मारली तर आणि एकच नंबर असं ते अनामिकेचं कौतुक करतात. तेव्हा आता सोहमचा चेहरा थोडासा खुलतो. तेव्हा कला आणि रजनी सुद्धा आता पुढे येतात. आबा सोहमला बघतात आणि म्हणतात की ए बस माझ्या शेजारी. तेव्हा अनामिका तेथे सोप्यावर बसते आणि आबांना म्हणते की मी सोहूसाठी काही. तेवढ्यात लगेच आता कला ही अगदी जोरात खाकरण्याचं नाटक करते आणि परत अनामिका खाली बघते आणि म्हणते की सोहमसाठी मी काही कपडे घेऊन आले आणि असं वाटलं की तुम्हाला दाखवूयात म्हणून. आता आबा खुशून म्हणतात की हो ना दाखव ना. तेव्हा आता सोहम म्हणतो की अगं काय गरज होती एवढी खरेदी करण्यासाठी. तेव्हा आता अनामिका म्हणते की ए तू गब्बस गप रे. अरे मला वाटलं म्हणून मी आणले कपडे तुझ्यासाठी. जे काही तिने स्वतःसाठी कानातील आणलेलं असतं ते सुद्धा दाखवते आणि म्हणते मी काही स्वतःसाठी कानातलं सुद्धा आणले. तेव्हा आता ते कुर्ते बघून आबा म्हणतात की अरे वा सोहमला तर अगदी म्हणजे सोहूला हे कुर्ते एकदम शोभून दिसते. आबा आता बरोबर अनामिकेची स्टाईल बोलण्याची करतात. तेव्हा सर्वांना हसायला येतं. तर सोहम डोक्याला हात लावतो. तेव्हा आता अनामिका म्हणते की आबा अहो लहानपणापासून मी त्याला सोहू म्हणते म्हणून ते तसं तोंडात बसलं बाकी काही नाही. आणि तेवढ्यात आता काजल ही खाली येत असते. काजल आता हे सर्वांचं बोलणं ऐकते. तर रजनी म्हणते की हो हो नाही त्याला तसं सोहू खूप छान वाटतं त्यामुळे तू सोहूच म्हणत जा. तेव्हा मात्र आता अनामिका खूप लाजते आणि अगदी तोंडाला हात लावते. तर आता कला खोशून म्हणते की अनामिका अगं तुझी चॉईस खरंच खूप छान आहे बरं का. तेव्हा आता अनामिका खोशून थँक्यू वहिनी असं कलाला म्हणते. तेव्हा आता काजल खाली आलेले असते आणि अनामिका म्हणते की अरे सोहू तुला परफेक्ट हे येते की नाही बघूयात. म्हणून ती सोहमला पुढे उभा करते
आणि त्याच्या पाठीवरून तो कुर्ता आहे तो लावून बघत असते. तेव्हा आता एका हाताने ती काजलला म्हणते की पुढे येतेस का, तू जरा हा एका हाताने धरतेस का. तेव्हा आता काजलला खूप वाईट वाटते. तेव्हा आता काजल अगदी जड पावलांनी पुढे येते आणि एका हाताने एक साईड कुर्ता धरते. तेव्हा सोम तिच्याकडे डोकावून बघतो आणि काजल त्याच्याकडे. तेव्हा अनामिका व्यवस्थित लावून घेत असते आणि आता काजलला म्हणते की आता पुढून धर. तेव्हा आता काजल ही एका हाताने धरते आणि तेवढ्यात आता अनामिका ही सर्वांना विचारते की कसा दिसतोस. तेव्हा मात्र आता सोहम लगेच काजलचा हात पकडतो आणि काजलचा हात पकडल्यानंतर आता तेवढ्यात आता अनामिका पुन्हा कुर्ता लावते आणि विचारते की कसा दिसतो. तेव्हा आता सोम हात सोडतो आणि काजलकडे बघत असतो आणि काजल आता सोमकडे बघत असतो. आता आबा खुशून म्हणतात की हो हो अगदी राज बिंड वाटतोय. तेवढ्यात मात्र आता मुद्दाम ही काजल म्हणते की मला फोन येतोय मी आलेच असे बोलून ती बाजूला जाते आणि खूप रडते. तेव्हा आता सोम सुद्धा मनात काजलकडे बघत विचार करतो की हे मी काय करतोय. काजलला बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये ते फिलिंग्स का निर्माण होतात. नाही आता हे असं व्हायला नको. म्हणून तो पुन्हा आता अनामिकाकडे वळतो आणि अनामिकाला म्हणतो की अनामिका अगं माझ्या कपड्यांचं राहून दे परंतु तुझं कानातलं मी बघतो. तेव्हा आता तो कानातील घेतो आणि मी बघतो की तुला ते कानातील कसं दिसतं. म्हणून आता लगेच अनामिका त्याच्या हातातील कानातलं घेते. थांब तुला नाही जमणार मी करते म्हणून ती आता त्याला काढून देते. तेव्हा मात्र आता लगेच कानातील काढून देत असताना मात्र आता तो कानातील काढून दिल्यानंतर आता अनामिकाच्या कानात आपल्या हाताने घालायला सुरुवात करतो. तेवढ्याच अनामिका आता जोरात ओरडते. तेव्हा आता काजल हे सर्व बघून तिला आणखीनच वाईट वाटत असतं परंतु बाकी सर्वजण बघून अगदी गालातल्या गालात हसत असतात. तेव्हा आता सोम आपल्या हाताने त्याचे केस मागे करतो आणि परत दुसऱ्या कानामध्ये ते कानातील घालतो. तेव्हा अनामिका त्याला विचारते की कशी दिसतेस. तेव्हा आता सोम लाजतो आणि हळूच म्हणतो की खरंच खूपच छान. आता कला विचारते की बघू ना अगं आम्हाला सुद्धा कळून दे की तुला हे कानातील कसं दिसतं म्हणून. आता अनामिकाला असते आणि म्हणते की चल आपण सेल्फी काढूयात. म्हणून ते काजल जवळ येतात आणि सेल्फी काढायला घेतात. तेव्हा आता जेव्हा तो मोबाईल धरतो तेव्हा त्याचं लक्ष आता काजलकडे जाते. काजल लगेच आता तेथून रडतच अगदी बाजूला निघून जाते. सोम तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा अनामिका म्हणते की अरे सोहू स्माईल कर ना. तेव्हा कुठे आता सोमचं लक्ष असतं आणि तो सेल्फी काढण्यासाठी स्माईल करतो. तेवढ्यात मात्र आता रॉकेट अगदी ढॅनटॅडन असे त्याची एंट्री होते. काही तो घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की चला राजा आला म्हणजे आंबे घेऊन आलेला असतो आणि सर्वांना म्हणतो की मी घेऊन आलो कोकणातला हापूस. तेव्हा आता त्या आंब्याच्या पेटऱ्या बघून आता सर्वजण अगदी खुश होतात. तेव्हा अद्वैत उठतो आणि त्यातील एक आंबा घेतो. त्याचा असं छान असा मस्त स्मेल तो घेतो. अद्वैतला इतकं छान वाटतं. कला सुद्धा आता त्यातील 2 आंबे उचलते आणि ती सुद्धा आता त्याचा स्मेल घेत असते. तिला सुद्धा इतकं छान वाटतं. रजनी आता अंजूला आवाज देते की अगं आंबे काढण्यासाठी तू काहीतरी असं घेऊन ये. रॉकेट धावतच जातो की अहो रजनी मॅडम मी आणतो तुम्ही कशाला तिला सांगता. तेव्हा कला ही अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे तुला सुद्धा आंबा खूप आवडतो ना. तर अद्वैत म्हणतो की हो मग. तेव्हा आता ही कला त्याच्या जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की हो हो अरे मग तुला सुद्धा आंबा खूप आवडतो तर हेच आपल्यातील एक मोठं साम्य आहे असं म्हणते. तर आता लगेच अद्वैत तिच्याकडे बघत असतो आणि रजनी त्यांच्याकडे खुश होऊन बघते तर सरोज मात्र रागाने. तेव्हा आता आबा लगेच अद्वैतला म्हणतात की अद्वैत तुला आणि तुझ्या मंडळीला आंबा तर प्रचंड आवडतो ना आणि ज्या जोडप्याला आंबा हा खूप आवडतो तर ते नातं हे दैवी असतं. सगळं काही अगदी सुकावणारं असं ते नातं असतं. तेव्हा आता कला खुश होऊन अद्वैतला म्हणते की बघ ना अरे जगाला जे दिसायचं आहे शेवटी ते दिसतंच. तेव्हा अद्वैत लगेच आपल्या हातातील आंबा खाली टाकून देतो. त्यानंतर आता सर्वजण एकत्र बसून आंबा खात असतात परंतु अद्वैत खात नसतो. आबा त्याला म्हणतात की अद्वैत अरे काय झालं खाकी आंबा. तेव्हा आता अद्वैत मुद्दा म्हणतो की नाही आबा नको मी नंतर खाईन. तेव्हा आता सर्वजण आंबा खात असतात म्हणून अद्वैत प्रत्येकाकडे बघतो. तेव्हा आता अद्वैत प्रत्येकाकडे बघून मनात म्हणतो की सगळेजण आंबा खातात कोणीतरी मला सुद्धा आग्रह करा. अरे सांगा ना कोणीतरी. अरे तुम्ही सांगितलं म्हणून मला आंबा तरी खाता येईल ना म्हणून कोणीतरी म्हणेल याची तो वाट बघत असतो. तेव्हा मात्र आता सर्वजण आंबा खातात परंतु कोणी अद्वैतकडे लक्ष देतच नाही. तेवढ्यात कला ही आंबा खात म्हणते की हो साखर खरंच आंबा किती मस्त आहे. तेव्हा आता अद्वैत तिच्याकडे बघून मनात म्हणतो की मुद्दाम ही सगळं काही मुद्दामून करते आणि लगेच आता तो आबांना म्हणतो की मला एक खूप असा इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे आलोच मी असं करू म्हणून तो बाजूला जातो. तेव्हा कला ही मनात म्हणते की चांदेकर अरे मी तुला पक्की ओळखून आहे तू मुद्दामून आंबा खाल्लेला नाही आगाऊ कुठला म्हणून कला स्वतःची हसते. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही सर्वजण एकत्र असतात आणि म्हणते की आज सर्वांसाठी एक खूप छान असं सरप्राईज आहे कारण कपल डान्स बसवायला कोणीतरी
आन्सर येणार आहे। तेव्हा आता कला ही हळूच अद्वैतला म्हणते की कसं वाटलं तुला माझं नियोजन? अगं हळूच बोल, काहीतरी तुला आत्ता काहीतरी वेग चांगलं जमलंय आणि मला पूर्ण खात्री आहे की नक्की तू काहीतरी गोंधळ घालून ठेवशील, मी तुला चांगला ओळखतो। तेव्हा आता कला मुद्दा म्हणते की आय्या खरंच का? तेव्हा आता सरोज आणि रोहिणी एकमेकांकडे बघत असतात, या दोघांचं बोलणं ऐक। तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की अगं मी तुला सांगतोय की खरंच तू किती स्क्रीट आहे म्हणून। तेव्हा आता कला सुद्धा एक छान असं वाकडं असं तोंड करते आणि म्हणते की खरंच किती गोड आहे हा, म्हणून सारखी आता अद्वैतकडे बघत असते आणि आता ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।